हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. एका अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बंद करणे बघितलं होतं. आता या व्हिडिओमध्ये आपण उघडणे हे जे क्रियापद आहे त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स बघणार आहे. अगेन, उघडणे म्हणजे बंद करणे हे प्रत्येक ठिकाणी यूज केलं जातच असं नाही. वेगवेगळे जे तुमचे सब्जेक्ट्स असतील त्याच्यासोबत जेव्हा तो उघडणे हा शब्द येणार आहे किंवा ओपन हा शब्द येणार तो करेक्टच होणार आहे का नाही ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ऑलमोस्ट उघडण्यासाठी आपल्याला ओपन हा शब्द असेल असं वाटतं, पण जेव्हा सब्जेक्ट चेंज होणार आहे त्याचं सुद्धा कार्य काय होणार आहे, वेगळं होणार आहे. जसं की गिफ्ट उघडा. गिफ्ट जेव्हा तुम्हाला कोणी गिफ्ट दिले जातं तर तुम्ही काय करता, ते उघडता. ते उघडण्यासाठी आपण ओपन द गिफ्ट समटाइम्स म्हणतो, पण दॅट इज अ रॉंग एक्सप्रेशन ऍक्च्युअली. तर त्याला म्हणणं गरजेचं आहे अनरॅप द गिफ्ट. कारण गिफ्ट आपण काय करत असतो, रॅप करत असतो, बरोबर. पॅक करत असतो किंवा रॅप करत असतो. ते रॅप जे केलेलं आहे त्याला काढणे, त्याला म्हटलं जातं अनरॅप द गिफ्ट. ओपन द गिफ्टच्या ऐवजी आपल्याला यूज करायचं आहे अनरॅप द गिफ्ट. बोली भाषेमध्ये आपण ओपन यूज करतो, पण ते ओपन यूज करणं गरजेचं नाही किंवा चुकीचं आहे म्हटलं तरी चालेल. तिथे यूज करणं गरजेचं आहे अनरॅप द गिफ्ट. गिफ्ट उघडा. चादर उघडा. आता चादर काय आहे, फोल्ड केलेली असते आणि तिला आपल्याला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे, म्हणजेच उघडायचं आहे. त्यासाठी आपण काय म्हणतो, ओपन द ब्लँकेट. नो, ऍक्च्युली काय पाहिजे, अनफोल्ड द ब्लँकेट. बंद करा. जेव्हा आपण फोल्ड करत असतो ब्लँकेट तर आपण शब्द काय वापरला, फोल्ड द बेडशीट, फोल्ड द ब्लँकेट. आता हे फोल्ड केलेलं आहे त्याला उघडायचं आहे, तर त्याचा क्रियापद यूज होणार आहे अनफोल्ड या अर्थाने. म्हणजे इथे जे आपण ऑलमोस्ट शब्द घेणार आहे, जो क्रियापद आहे त्याला अन हा शब्द लावला की बंद आणि चालू करण्याचे दोन्ही विरुद्धार्थी शब्दाने यूज केले जाणार. सो फोल्डचं झालेलं आहे अनफोल्ड. अनफोल्ड द ब्लँकेट. चादर उघडा किंवा ब्लँकेट उघडा. गुपित उघडा. तुमच्याकडे भरपूर सारे सिक्रेट्स असतात, कोणाचे असतात कोणाचे नसतात, ते तुम्हाला सांगायचे. गुपित सांगा म्हणजेच आहे गुपित उघडा. त्याच्यासाठी ओपन द सिक्रेट हा शब्द न यूज करता रिव्हील द सिक्रेट, रिव्हील कर असं म्हणत असतो आपण, की त्यांनी त्यांचा फोटो रिव्हील केला. जसं की बॉलिवूड मधले किंवा क्रिकेटर जे असतात त्यांची जे मुलं असतात त्यांचे फोटो जेव्हा करायचे असतात ना, काढायचे असतात तेव्हा ते करतात रिव्हील करत असतात. रिव्हील द इमेज, रिव्हील द फोटो म्हणजे रिव्हील द सिक्रेट आपण इथे हा शब्द यूज करणार आहोत. मूठ उघडा. तुमची मूठ अशी बंद आहे तर त्याला आता उघडायची आहे. ह्याच्यासाठी शब्द आहे अनक्लेंच. काय म्हणायचं, अनक्लेंच. क्लेंच म्हणजे बंद करा, अनक्लेंच म्हणजे उघडा. तुमची मूठ उघडण्यासाठी आपण शब्द वापरलेला आहे ओपनच्या ऐवजी अनक्लेंच. सामान उघडा. भरपूर साऱ्या गोष्टी आपण पॅक केलेल्या असतात. आता ते पॅक केलेलं आपल्याला काढायचं आहे. सामान उघडा म्हणजे पॅक केलेली गोष्टला करायचं आहे अनपॅक. सो अनपॅक द लगेज. ओपन द लगेजच्या ऐवजी आपण वापरणार आहे अनपॅक. पॅक म्हणजे सगळं बंद करणे आणि ते उघडण्यासाठी वापरणार आहे अनपॅक हा शब्द. शर्ट किंवा जॅकेट उघडा. घातलेला शर्ट आहे आणि तो काढायचा आहे, त्याला आपण बटन लावलेला आहे, बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो बटन द शर्ट. म्हणजे शर्ट घाला किंवा शर्ट बंद करा. तीच परत आपल्याला उलट करायचं. सो अनबटन द शर्ट किंवा अनबटन द जॅकेट. ओपन द शर्ट किंवा ओपन द जॅकेटच्या ऐवजी आपल्याला काय म्हणायचं आहे, अनबटन हा शब्द. पडदा उघडा. आपण काय करतो, पडदे लावलेले असतात त्याला आपला ओपन करायचे. ओपन द कर्टनच्या ऐवजी आपल्याला करायचं आहे यूज ड्रॉ बॅक. आपण बंद करण्यासाठी शब्द यूज करतो ड्रॉ द कर्टन्स, बरोबर आहे. पडदा लावा. आता ते लावलेले पडदे काढायचे आहेत, त्याला शब्द वापरला आपण ड्रॉ बॅक. ड्रॉ बॅक द कर्टन्स. बॅग उघडा. आपली बॅग असलेली बॅग आहे, त्याला आपण झिप लावलेला आहे. ती बॅग आता आपल्याला ओपन करायची आहे, म्हणून आपण ओपन द बॅगच्या ऐवजी यूज करणार आहे अनझिप द बॅग. झिप म्हणजे लावा किंवा बंद करा, अनझिप म्हणजे उघडा किंवा काढा. बाटलीचं टोपण उघडा. बाटलीला आपल्याला टोपण लावलेलं आहे आणि ते काढायचं आहे, बरोबर. त्याच्यासाठी आपण करणार आहे अनस्क्रू या शब्दाचा वापर. अनस्क्रू द बॉटल कॅप. इन्स्टेड ऑफ ओपन द बॉटल कॅप आपल्याला यूज करायचं आहे अनस्क्रू. म्हणजे काय, आपण त्याला फिरवून फिट करतो तसंच फिरवून ओपन पण करायचं आहे. त्याच्यासाठी शब्द आहे अनस्क्रू. त्याच्यानंतर कुलूप किंवा दार उघडा. कुलूप लावलेला आहे किंवा लॅच आपण असतो, ऑटोमॅटिक जे दरवाजे असतात ते उघडायचं असेल तर आपल्याला यूज करायचं आहे अनलॅच द लॉक. कुलूप लावलेला आहे त्याला करायचं आहे ओपन, त्यासाठी आपण यूज केलेला आहे अनलॅच इन्स्टेड ऑफ ओपन. बुटाची लेस उघडा. आपण बूट बांधलेले आहे, आता आपल्याला बूट काढायचे आणि लेस सुद्धा काय करायचं, ओपन करायचे, काढायचे, सोडायचे. त्याच्यासाठी करायचं आहे अनटाय हा शब्द यूज करायचा आहे. टाय म्हणजे बांधणे, अनटाय म्हणजे खोलणे. म्हणजे ओपन द शूलेसच्या ऐवजी आपल्याला यूज करायचं आहे अनटाय द शूलेस. नळ उघडा. नळ उघडा म्हणजे नळ चालू करा या अर्थाने याचा वापर होतो. ओपन द टॅपच्या ऐवजी आपल्याला यूज करायचा आहे टर्न ऑन द टॅप.
नळ चालू करा म्हणजेच नळ उघडा. बोलीभाषेमध्ये चालू करा हा शब्द यूज करता उघडा असं म्हटलं जातं. त्याच्यासाठी ओपनच्या ऐवजी आपण यूज करणार आहे टर्न ऑन. आता हे सगळे सेंटेन्सेस अगेन आय हॅव रिटन इन इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, यू कॅन चेंज देम. हे सगळे क्रियापद आहेत. त्या प्रत्येक क्रियापदाचे 6 रूप होतात. अनरॅपचे तुम्ही अनरॅप्ड करू शकता इफ यू वॉन्ट इन युअर पास्ट टेन्स. ह्याच्यामध्ये तुम्ही विल वापरून फ्युचर करू शकता, विल अनरॅप करू शकता, कॅन अनरॅप करू शकता, शुड अनरॅप करू शकता, शुड हॅव अनरॅप्ड करू शकता. म्हणजे सगळे जे क्रियापद आहेत त्याच्यासोबत तुम्ही कोणत्याही टेन्सेसचे किंवा मॉडल ऑफ द वर्बचे सेंटेन्सेस करू शकता. फक्त अशाच प्रकारचे सेंटेन्सेस होतात असं नाही. क्रियापद आहे, कोणत्याही सेंटेन्समध्ये तो फिट बसतो. फक्त तो कोणती क्रिया कोणासोबत करतोय, कधी करतोय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळून आल्या की तुम्हाला ते फक्त काय करायचंय, क्रियापदाचं फॉर्म चेंज करत करत जायचंय. अगेन आय सजेस्ट यू फक्त व्हिडिओ बघू नका, व्हिडिओमध्ये जे काही दिलेलं आहे ते लिहून काढा. त्याचे सारखं त्याचं प्रॅक्टिस करा. तुम्ही दररोज बोलत असताना जे रॉंग एक्सप्रेशन यूज करता, जसं की हे खूप साऱ्या ठिकाणी आपण वापरतो. जसं की कुठेतरी बर्थडेला गेलो आणि आपण गिफ्ट दिलं, ए चल मगेच माझं गिफ्ट ओपन कर बघू. ओपन कर हा शब्द आपण वापरतो. इन्स्टेड ऑफ दॅट म्हणा अनरॅप हा शब्द. जसं की पडदे ओढा, आपल्याला पडदे उघडा, ओपन द विंडो म्हणतो आपण किंवा ओपन द कर्टन म्हणतो. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्हाला काय करायचं आहे, ड्रॉ बॅक द कर्टन यूज करायचं आहे. बॅग उघडा, हे सगळ्या शब्द जे आहेत ना सगळे बोली भाषेतले आहेत. फक्त आपण काय करतो, रॉंग एक्सप्रेशन यूज करत असतो. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्हाला आता राईट एक्सप्रेशन यूज करायचे. मी साईडला होते, एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून काढा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करा. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.